जैन मित्रांनो, आपली जी काही पोलीस भरतीची सिरीज चालू झाली होती त्यावर आधारित त्याचा भाग घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये पण 2024चे जे काही सिम्प्लिफिकेशन या भागावर आधारित आलेले प्रश्न होते तेच घेण्याचा प्रयत्न केला. बघा आता पहिला प्रश्न आपल्याकडे आहे. जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी आहे म्हणते, 30 सोडून सर्व म्हशी आहे, तर उर्वरित बकऱ्या आहेत. लक्षात ठेवता प्रश्न व्यवस्थित वाचा काय. तर त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर बकऱ्यांची संख्या किती. ठीक आहे, टोटल जनावरांची संख्या किती म्हणते 34. टोटल जनावरांची म्हणजे एकूण जनावरांची संख्या आहे 34. या 34 मधून तुम्ही 24 काढून टाका. 24 काढल्यानंतर जे काही शिल्लक राहतात त्या सर्वच्या सर्व राहतात म्हणजे गायी. तर 34 मधून 24 मायनस झाले तर 10 काय असणार, गायी असतात. गायीची संख्या किती असणार, 10 असणार. टोटल एकूण 24 प्राणी होते ना, एकूण किती प्राणी होते, 34 प्राणी होते. त्याच्यामधून 24 काढून टाका, सोडून सर्व गायी आहे. 34 मधून 24 मायनस झाले तर 10 गायी असणार. त्याच्यानंतर 30 सोडून सर्व म्हशी आहे, म्हणजे 34 प्राण्यांमधून 30 काढून टाका, तर जे काही शिल्लक राहणार 4, त्या सर्व काय तर म्हशी आहे म्हणते. आता आपल्याला विचारण्यात आलं होतं उर्वरित सर्वच्या सर्व काय म्हणते बकरी आहे, उर्वरित सर्व काय म्हणते बकऱ्या आहे. आता 10 गायी आहे, 4 म्हशी आहे, तर 14 काय टोटल झाले. गायी आणि म्हशींची संख्या किती झाली, 14 झाली. आणि टोटल प्राणी किती होते, एकूण प्राणी होते 34. 34 मध्ये 14 गायी आणि म्हशींची संख्या जर काढून टाकली तर जे काही शिल्लक राहणार ते कोणाची शिल्लक राहणार, बकऱ्यांची संख्या. त्याने बकऱ्यांची संख्या विचारली होती, बकऱ्यांची संख्या किती असणार, 20. त्या कडपामध्ये बकऱ्यांची संख्या किती, तर 20. आपलं बरोबर उत्तर किती राहणार, 20. सोपी होता, फक्त थोडस किचकट वाटत होता प्रश्न. बघा, एका तुकडीतील शिपायांच्या जेवढ्या रांगा तेवढ्या केल्यास तितके शिपाई प्रत्येक रांगेत आहे. शिपायांची एकूण संख्या 625 असल्यास प्रत्येक रांगेत शिपायांची संख्या किती असेल. बघा म्हणाचं काय, जर इतक्या ह्या जे काही रांगा असन म्हणजे चौरस आकृती बसवायचा, जेवढ्या रांगा आहे तेवढ्याच शिपाई आहे, जेवढ्या रांगा आहे तेवढ्याच शिपाई आहे. म्हणजे यांना काय करायचं, जेवढ्या रांगा असेल ह्या सरळ, तेवढ्याच उभ्या पण असणार, तेवढ्याच आडव्या पण असणार, तेवढ्याच अशा पण असणार. जेव्हाही अशी संख्या राहणार जेवढ्या रांगा तेवढे शिपाई आहे, तर सरळ सरळ त्या संख्येचा काढून घ्यायचा ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे. तर जी काही संख्या दिली राहणार आपल्याला ती कोणत्या तरी संख्येचा काय राहणार, वर्ग. आता 625 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 625 येते 25चा वर्ग. म्हणजे 25 शिपायांची संख्या अशी असणार, 25 अशी असणार, 25 अशी असणार, 25 अशी असणार. म्हणजे शेवटी काय झालं, चौरसाकृती झालं. चौरसाचं काय असते, तर वर्गच असते क्षेत्रफळ, बरोबर ना. म्हणून 25 असे, 25 असे, 25 असे, म्हणजे 25 असे. टोटल जर पाहिलं तर किती आहे, टोटल पाहिलं 625 आहे. परंतु आपल्याला विचारलं रांगांची संख्या किती, प्रत्येक रांगेत शिपायांची संख्या किती, तर 25 असे असणार, 25 असे असणार, 25 असे, म्हणजे रांगेत शिपायांची संख्या किती असणार, 25. बरोबर उत्तर किती, 25. ठीक आहे, नेक्स्ट. एका संख्येला 12ने गुणल्याऐवजी चुकून 21ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108ने जास्त आला, तर ती संख्या सांगा. आता ती संख्या आपल्याला माहित नव्हती, तर मानून घेतलं आपण ती संख्या एक्स या संख्येला त्याला गुणाला सांगण्यात आले होते असं आपण मानलं. ठीक आहे, 12ने गुणण्याऐवजी चुकून 21ने गुणलं, म्हणजे या संख्येला त्यांना 12ने गुणाकार करायचा होता. म्हणजे उत्तर किती आलं असतं, 12x. म्हणजे एक्स गुणिला जर 12 केला तर उत्तर किती येणार, 12x यायला पाहिजे होतं. हे त्याचं करेक्ट वाला उत्तर होतं, बरोबर वाला उत्तर होतं. परंतु त्या विद्यार्थ्यांना त्या संख्येला काय केलं म्हणते, 21ने गुणाकार केला. म्हणजे त्याचं उत्तर किती आलं असतं, 21x. एक्सने जर गुणाकार 21 ला केला तर उत्तर काय येणार, 21x. परंतु मूळ गुणाकारापेक्षा, म्हणजे हे जे काही बरोबर उत्तर होतं आणि हे जे काही चुकीचं उत्तर होतं, या मूळ गुणाकारापेक्षा 108ने जास्त आलं. म्हणजे या दोन्ही उत्तरामध्ये, बरोबर आणि चुकीच्या उत्तरामध्ये फरक कितीचा पडत आहे, 108 गुणांचा. 108 गुणांचा फरक पडत आहे. म्हणजे 21x मायनस 12x या दोन्ही उत्तरामध्ये फरक आला 108. आता x ची किंमत शोधून टाका, म्हणजे ती संख्या मिळून जाणार आहे. 21 मधून 12 मायनस झाले तर उत्तर राहतात 9x, बरोबर आहे इकडे 8, 108. तर x बरोबर किती होणार, 108 भागेला करा 9. 9 एक 9, 9 एक 9, 9 दोन्ही 18. तर म्हणजे x बरोबर किती आलं, 12. त्यांनी विचारण्यात आलं होतं ती संख्या सांगा कोणती होती, तर ती संख्या म्हणजेच आपण x मानलं होतं, ती संख्येची किंमतच x मानलं होतं, तर ती संख्या कोणती होती, तर 12. बरोबर उत्तर किती राहणार, 12. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट. जर 18 सायकलाची किंमत 31,950 रुपये आहे तर अशा 7 सायकलांची किंमत किती असेल. बघा सोपी आहे एकदम. 31,950 रुपये, किती सायकलांची किंमत आहे, 18. 18 सायकलाची किंमत एवढे रुपये. मग याला जर 18ने भाग दिला तर एका सायकलची किंमत मिळते. परंतु आपल्याला एका सायकलची नाही विचारलं 7 सायकलांची. या 18ने जर याला भाग दिला तर एका सायकलची किंमत मिळते. त्याला जर गुणिला 7 केलं तर 7 सायकलांची किंमत मिळणार, बरोबर. तर आता भाग द्या इथं. बघा इथं 8ने किती होतात, 9. म्हणजे 9 भाग देणार, वर तर 9 आहेच,
9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 किती होतं 18. 18ला 9ने भाग जातो म्हणजे या संख्येला 9ने भाग जाणार. 9ने जर खाली भाग दिला 9 दोन्ही 18, 9ने वरती भाग दिला 9 त्रिक 27, खाली राहतं 4, 9 पाची 45, परत 9 पाची 45 0. परत 2ने भाग जातो बे एक बे, परत बे एक बे, खाली राहतात 1 बे 7 14, परत खाली राहणार 1 बे 7 14 आणि बे 5 10. म्हणजे 1775 गुणिले 7 करायला लागते, आपलं किंमत मिळून जाते. 1775 गुणिला करा 7. 7 5 35, 5 हातचे आले 3, 7 7 49 आणि 3 किती होतात 52, हातचे आले 5. 7 7 49 आणि 5 54, 4 हातचे आले 5. 7 1 7, 7 आणि 5 किती होतं 12. म्हणजे 12,425 असेल 7 सायकलांची किंमत. 12,425. ठीक आहे, समजलं असेल, सोपी होत. ओके नेक्स्ट. गोपाळ 100 पायऱ्या चढून मंदिरात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीला तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवली, तर त्याला किती फुले बरोबर न्यावी लागतील? 100 पायऱ्या म्हणजे त्या एका मंदिराला, बरोबर. पायरीच्या क्रमांक इतके फुले प्रत्येक पायरीवर ठेवत आहे. म्हणजे उदाहरणार्थ झालं काय असं, पहिल्या पायरीवर चढला तर 1 फुल ठेवलं, दुसऱ्यावर चढला तर 2 फुलं ठेवले, तिसऱ्यावर चढत असेल तर 3 फुलं ठेवणार, चौथ्यावर चढते तर 4 फुलं ठेवणार. म्हणजे पायरीच्या तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवली. क्रमांक एवढी फुले ठेवली म्हणजे हीच पद्धत होणार. पहिल्या पायरीवर 1, दुसऱ्या पायरीवर 2, तिसऱ्या पायरीवर 3, चौथ्या पायरीवर 4, पाचव्या पायरीवर 5. असंच करत करत टोटल किती पायऱ्या म्हणते त्या मंदिराला? 100 पायऱ्या. टोटल किती पायऱ्या म्हणते? 100. बरोबर, टोटल आहे 100. म्हणजे आपल्याला इथून टोटल फुलांची संख्या शोधायची आहे, म्हणजे टोटल पायऱ्यांची संख्या शोधायची आहे. पायऱ्यांची संख्या नाही शोधायची, त्याने टोटल बरोबर त्याने फुलं किती नेली आहे. तर पहिल्या पायरीवर 1 ठेवत आहे, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर 3, चौथ्यावर 4, पाचव्यावर 5, असे टोटल फुलं किती ठेवले त्याने? 100 फुलं ठेवले असेल. 100व्या पायरीवर चढला असेल तर 100 फुलं ठेवले असेल. म्हणजे आपल्याला क्रमागत नैसर्गिक संख्या दिसत आहे. याला जर थोडं विचारपूर्वक आलं तर 1 पासून 100 पर्यंतच्या काय अंकांची बेरीज आहे. आता हे काढण्यासाठी एक सूत्र आहे आपल्याला माहित आहे, n ब्रॅकेटमध्ये n अधिक 1 भागेला किती असतात 2. डायरेक्टली काढू शकतो असं काही नाही. 100 पुढची संख्या घ्या, 101 भागेला करा 2, उत्तर निघून जाते. परंतु आपण डिटेल, तर ह्या काय झालं, 1 पासून 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज. n म्हणजे काय, तर एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे तर 100. तेव्हा n ची किंमत 100 ब्रॅकेटमध्ये 100 अधिक 1 भागेला काय येणार 2. म्हणजे 100 गुणेला 100 अधिक 1 किती होतात 101 भागेला किती येतात 2. या 2 ने जर 100 ला भाग दिला उत्तर किती येतं 50. 50 ने जर 101 ला गुणाकार केला तर उत्तर येते 50. म्हणजे त्याने किती बरोबर फुलं न्यावे लागेल? 5050. 5050 हे उत्तर आहे. प्रश्न हा बरेचदा विचारला होता, असा न विचारता त्याने अशा पद्धतीने विचारून टाकला. ठीक आहे ना. आगे नेक्स्ट बघा, वाचा प्रश्न. 4/5च्या 207 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 307 येईल? 4/5च्या च्या म्हटलं म्हणून काय लिहायचं? गुणाकार. कधी 6 ची चे कुठे दिसणार? 6 म्हटलं तर गुणाकार येणार. 4/5च्या 207 याच्यामध्ये मिळवायचे आहे म्हणून प्लस केलं. किती मिळवायचे आपल्याला माहित नाही, मानलं x मिळवले म्हणजे बेरीज 307 येणार. बघा एकदा वाचून दाखवतो. 4/5च्या च्या म्हटलं मग गुणाकार, 207 मध्ये किती मिळवले, आपल्याला किती मिळवायचे आहे माहित नाही, तर मानलं आपण x मिळवले म्हणजे उत्तर येणार 307. आता x ची किंमत शोधायची आपल्याला. बघा इथे कुठं क्रॉस मध्ये भाग जात असेल तर द्या. 7 ने इथे वरतं कुठं जाते का भाग? नाही जात. तर मग अशा कंडिशन मध्ये वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत गुणाकार, खालचा खालचा गुणाकार. 4 गुणिले 2 म्हटलं तर किती होते 8 भागीला 7 5 किती होतात 35 अधिक x आणि बरोबर इकडे आहे 307. x ची किंमत काढायची, x इथेच ठेवा. 307 मायनस हा प्लस मध्ये तिकडे गेल्यानंतर मायनस. आता यांचं छेद सारखं करा. 35 येणार छेद, बेस काय येणार 35. इथे 35 येण्यासाठी किती न गुणाकार होता? इथे 35 येण्यासाठी 5 न गुणाकार, तर 5 ने वरती गुणाकार करा. तर किती होणार आहे बघा, मी इथे लिहितो. x बरोबर यांचा बेस येणार 35, छेद काय होणार सारखा होणार 35 येणार. आता इथे 35 येण्यासाठी 5 ने गुणाकार, 5 ने खाली तर 5 ने वरती, 3 5 किती होतं 15, मधात चिन्ह आहे मायनस, इथं आहे 8. म्हणजे x बरोबर 15 मधून 8 मायनस झाले किती राहतात 7 भागेला किती आहे 35. याला जर भाग देतो म्हटलं 7 1 7 7 5 35. म्हणजे फायनल उत्तर किती येणार 1/5. आपल्याला तेच विचारलं होतं x ची किंमत किती, म्हणजे ती संख्या किती मिळवा लागेल, किती मिळवा लागेल त्याच्यात 1/5 मिळवा लागेल. ठीक आहे, जेव्हा 1/5 मिळू तेव्हा बरोबर किती येणार 307 उत्तर येणार. आगे नेक्स्ट बघा दुसरा प्रश्न. रामजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे.
त्याच्याकडे एकूण 4608च्या घोंगड्या असतील तर त्याच्याकडे घोंगड्या संख्या किती असणार? मानलं, अरे यार हे ऑप्शन कटलंय, सांगतो तरी परत बघा. रामकडे जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. मानलं रामकडे एकूण घोंगड्यांची संख्या आपण x मानली, त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. तर प्रत्येकाची किंमत किती होणार? प्रत्येकाची किंमत किती होणार? किंमत जे काही आहे म्हणते दुप्पट आहे म्हणते, जेवढ्या घोंगड्या त्याच्या दुप्पट किंमत आहे म्हणते, म्हणजे किंमत किती होणार? 2x रुपये. ठीक आहे ना. त्याच्याकडे एकूण 4600, म्हणजे आता एकूण घोंगड्या आहे x घोंगड्या, त्याच्यात प्रत्येक घोंगडीची किंमत आहे 2x रुपये, आणि ही जर एकूण किंमत पाहिलं तर एकूण किंमत दिली आहे 4608 रुपये. आता एका घोंगड्याची किंमत आहे 2x रुपये, अशा एकूण किती घोंगड्या घेतल्या? x घोंगड्या घेतल्या, तर x घोंगड्या गुन्ह्याला एकूण किंमत एका किमतीने गुणाकार केला तर टोटल किंमतच मिळून जातं, बरोबर ना. आता करा हा गुणाकार, याने जर याला गुणाकार केला तर 2x वर्ग होणार बरोबर 4608. तर x वर्ग इथेच ठेवा बरोबर 4608 भागेल करा 2. तर x वर्ग बरोबर किती होणार? 2 ने जर इथं भाग देतो म्हटलं, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 0 आणि 2 चौक 8, म्हणजे आता x वर्ग बरोबर आपल्याला मिळालं, x वर्ग बरोबर दिलं 2304. आता x ची किंमत शोधायची होती. x बरोबर काय होणार? हा कॅन्सल होऊन जातो वर्ग, आणि तिकडे गेल्यानंतर काय होतं? तो कर्णी चिन्ह, बरोबर. तर वर्गमुळामध्ये येणार 2304. आता 2304 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधायचं होतं आपल्याला. तर 2304 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? एक तर ऑप्शन वरून जा, नाही तर तुम्हाला येऊन जाते बघा. आता हे शोधायचं कसं? तर इथे कधी वर्ग संख्या शोधायची आपल्याला, कोणती संख्या वर्ग जर असेल तर त्याचे वर्ग संख्या शोधायची असेल तर थोडं बेसिक लक्षात ठेवायचं. शेवटच्या 2 अंकांचा विचार करायचा, कोणती 3 अंकी असो, 4 अंकी असो, 5 अंकी असो, 6 अंकी असो, किती अंकी असो, आणि वर्ग काढायचा आपल्याला, तर शेवटच्या 2 अंकांचा विचार करायचा. मी पुढे एखादा चॅप्टर घेणार, वर्गमूळ कसे शोधायचे, ठीक आहे. आता पुरते एवढं सांगून देतो. तर शेवटच्या 2 अंकांचा विचार करायचा, 4 अंकी असो, 5 अंकी असो, किती अंकी असो, शेवटच्या 2 अंकांचा विचार करायचा, त्याच्या डोक्यावर रेष मार. आता त्यातही बघायचं अशी कोणती संख्या त्याच्या वर्गाच्या एका स्थानी 4 येतात. तर 2 च्या वर्गाच्या एका स्थानी 4 येते, आणि 8चा जर वर्ग केला त्याच्या वर्गाच्या एका स्थानी 4 येते. ठीक आहे. आता आपल्याला 2 अंक प्राप्त झाले, 2 आणि 8, 2 आणि 8, बरोबर. या 2 अंकाचं काम समाप्त झालं. आता हे जे काही 23 ही संख्या दिलेली आहे, 23 ही संख्या अशा कोणत्या 2 संख्या त्यांच्या दरम्यान येणार? बघा आता कसं शोधणार, म्हणजे 4चा वर्ग जर केला तर किती होते? 16, आणि 5चा वर्ग जर केला तर किती होते? 25. म्हणजे 4चा वर्ग आणि 5चा वर्ग याच्या दरम्यान बरोबर काय येते? 23 येते. 4चा वर्ग आणि 5चा वर्ग याच्या दरम्यान काय येणार? 23 येणार. तर या कंडिशन मध्ये जी संख्या लहान राहणार ती लिहायची इथं. आता आपल्याकडे 2 संख्या तयार झाल्या, 42 आणि 48. आता आपल्याला फायनल करायचं आहे, एक तर 42चा एक 48चा. ते कसं होणार डिसाईड? या दोघांचा आपसात करा गुणाकार. 5 चौक किती येतात? 20. 20 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे? 20 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे? तर मोठी आहे. तर जर मोठी संख्या मिळाली तर या दोघांमध्ये जी संख्या मोठी राहणार त्या संख्येचा तो वर्ग राहणार. म्हणजे तो कशाचा वर्ग आहे? 48चा वर्ग आहे. ठीक आहे. नाही समजलं असेल तर मी एक स्पेशल चॅप्टर घेणार, वर्ग कसे शोधायचे, वर्ग काढायचे कसे, त्यासाठी एक भाग आणणार तुमच्यासाठी. ठीक आहे. आता पुढचं लक्षात ठेवून द्या की 48चा तो वर्ग आहे आणि 48 ची संख्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघांची मिळून 28 रुपये होतात, तर सुधाजवळ किती रुपये? सुधाजवळ म्हणते मेघाच्या दुप्पट रुपये, म्हणजे मेघाजवळ 1 रुपये असेल तर सुधाजवळ किती असेल? 2x रुपये. इथे जर x रुपये असेल तर याच्याकडे 2x रुपये असेल. तिप्पट म्हणते, तिप्पट, सॉरी मेघाच्या तिप्पट म्हणजे मेघाजवळ x रुपये असेल, मेघाच्या तिप्पट, ज्याच्या म्हटलं त्याला बेस मानायचं. मेघाच्या तिप्पट म्हणजे मेघाकडे x रुपये असेल तर सुधाकडे काय असणार? याच्या तिप्पट रुपये असणार, 3x रुपये. दोघींचे मिळून 28 रुपये होतात. म्हणजे आता सुधाकडे आहे 3x रुपये आणि मेघाकडे आहे x रुपये. दोघींचे मिळून किती रुपये होतात? म्हणते 28 रुपये होतात. तर 3x आणि x किती होतात? 4x. 4x बरोबर किती आहेत? 28. x ची किंमत शोधायची होती. 28 भागेला किती येणार? 4. x बरोबर किती येणार? काटकूट केलं तर x बरोबर किती येते? 7. x बरोबर आलं 7. परंतु विचारला प्रश्न, सुधाजवळ किती रुपये जास्त आहे? जास्त वाल्या प्रश्नावर लक्ष द्या. सुधाजवळ किती रुपये जास्त आहे म्हणते. 7 उत्तर मारण्याचा प्रयत्न करू नका. 7 त्याच्यामध्ये पहिल्याच नंबरवर दिला. सुधाजवळ किती रुपये जास्त आहे? तर सुधाजवळ आहे
मेघाजवळ x रुपये आहे तर सुधाजवळ 3x आहे, तर किती रुपये जास्त आहे? तर 2x रुपये जास्त आहे. एका x ची किंमत 7 आहे तर 2x ची किंमत किती येणार? एका x ची किंमत 7 आहे तर 2x ची किंमत किती येणार? 2 गुणिले 7 म्हटलं तर किती होते? 14. त्याचं उत्तर किती राहणार? 14. गडबड करायची नाही. सोपी आहे, मान्य आहे प्रश्न. मी असंच नाही घेतला प्रश्न, सोपी आहे, मान्य होता. परंतु याच्यात बघा, सुधाजवळ किती रुपये जास्त आहे असं म्हटलं होतं शेवट जाऊन, आणि तुम्ही काय उत्तर मारलं असतं? 7. आलं लक्षात? त्याच्यामुळे गडबड नाही करायची. लक्षात ठेवायचं की प्रश्न नेमका म्हणते काय. सोपी जरी असेल तरी आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, सीताने बाजारातून 3 प्रकारची फळे विकत आणली. आईने विचारल्यावर ती म्हणाली की 15 सोडून सर्व सफरचंद आहे, 20 सोडून सर्व आंबे आहे आणि 25 सोडून सर्व केळी आहे. तर सीताने एकूण किती फळे आणली? ठीक आहे. असं मागच्या लेक्चरमध्ये आपण हा प्रकार घेतला होता, याही लेक्चरमध्ये बघू. तर डिटेल पहिले सांगतो. सीताने एकूण किती फळे विकत आणली. आता एकूण जे काही फळं आणले, एकूण फळं एक्स खरेदी केली असेल, एकूण फळांची संख्या असेल एक्स खरेदी केली असेल असं गृहीत धरू आपण, कारण की ती किंमत काढायची आहे. आणि केव्हाही आपण एक्स मानतो ना, तर ते एक्स किंमत जे काही आपल्याला काढायची असते प्रश्नामध्ये ती मानत असतो. मानलं की एक्स फळ आणले असेल, खरेदी केली असेल. तिने सांगताना सांगितलं म्हणते 15 सोडून सर्व सफरचंद आहे, म्हणजे या एक्स सफरचंदामधून एक्स फळांमधून 15 काढून टाका, जे काही शिल्लक राहणार ते सर्व सफरचंद शिल्लक राहणार. 20 सोडून सर्व आंबे आहे म्हणते. टोटल फळांची संख्या एक्स, याच्यामधून जर 20 काढून टाकले तर सर्व जे काही शिल्लक राहणार ते सर्व आंबे शिल्लक राहणार. 25 सोडून सर्व केळी आहे. टोटल फळांमधून 25 काढून टाका, जे काही शिल्लक राहणार ते सर्व केळी आहे म्हणते. या टोटल फळांची संख्या जर पाहिलं तर टोटल फळांची संख्या किती आहे? तर एक्स आहे. ठीक आहे ना. टोटल फळांची संख्या किती आहे? एक्स आहे. करा आता बेरीज. 1 2 3 किती होणार? 3x. संख्या ही मायनस आहे, ही मायनस आहे, ही मायनस आहे. मायनस चिन्ह येणार, परंतु याची काय होणार? बेरीज होणार, कारण की एकापेक्षा जर जास्त मायनस चिन्ह आले त्यांची काय होते? बेरीज. 25 20 45 आणि 15 किती होतात? 60. मायनस येणार 60 आणि बरोबर दिला इकडे एक्स. करा एक्स ला एक्स कडे. मायनस 60 बरोबर हा एक्स, आणि हा इकडे प्लस मध्ये तिकडे गेला तर मायनस मध्ये. तर मायनस 60 बरोबर 3x मधून एक्स मायनस झाला, किती राहतात? मायनस 2x. तर मायनस ना मायनस कॅन्सल, तर एक्स बरोबर काय होणार? 60 भागेला 2. तर यांनी 2 ने जर भाग दिला तर एक्स बरोबर किती आलं? 30. एक्स बरोबर आलं 30. आणि एक्स म्हणजे मानलं होतं आपण एकूण फळांची संख्या, तर एकूण फळांची संख्या किती असणार? 30. बरोबर उत्तर किती राहणार? 30. ठीक आहे. हे झालं या डिटेल वाल्या पद्धतीने. याला शॉर्ट मध्ये कसं करायचं होतं ते सांगतो. किती फळं आणली म्हणते? 15 सोडून सर्व सफरचंद आहे. जेवढ्या फळांची संख्या सांगते ते लिहित राहायचं आपण. 15 सोडून सर्व सफरचंद, 20 सोडून सर्व काय? आंबे आहे, 25 सोडून सर्व केळी आहे. ते सर्व फळांची काय करायची? पहिले तर आधी बेरीज करायची. 5 आणि 5 10 0 आजचा आहे. हे झाले 6. आता त्यांनी किती प्रकारचे सफरचंद म्हणजे किती प्रकारचे फळ आणले होते? 3 प्रकारचे. तर आपण काय करायचं? एक प्रकार कमी करायचा. 3 आणले असेल तर आपण 2 ने भाग द्यायचा. टोटल बेरीजला कशाला भाग द्यायचा? 2 ने. आता टोटल बेरीज झाली 60, त्याला 2 ने भाग देऊन द्या, डायरेक्ट उत्तर भेटून जाते आपलं 30. तर टोटल तिने किती फळं आणली असेल? किती फळं आणली असेल? 30 फळं आणली असेल. डायरेक्ट उत्तर मिळते. करायचं काय? तर सर्वांची बेरीज करायची. जेवढे प्रकार दिले त्याच्यापेक्षा एक प्रकार आपण कमी करायचा आणि भाग द्यायचा, उत्तर मिळून जातं. ठीक आहे. नेक्स्ट, 360चा 107 पट कोणत्या संख्येची 4 पट आहे? बघा, 360 सॉरी 6 म्हटलं म्हणून काय येणार? गुणाकार. 106 पट कोणत्या संख्येची? ही कोणत्या संख्येची म्हणजे 360चा 6 म्हटलं म्हणून गुणाकार 106 पट ही कोणत्या संख्येची? माहित नाही कोणती संख्या आहे, तर ती मानला आपण एक्स आहे, त्याची ती म्हणते 4 पट आहे. आता आपल्याला एक्स ची किंमत शोधायची आहे. ठीक आहे ना. कोणत्या संख्येची म्हटलं तर आपण एक्स मानलं होतं. तर 6 1 6, 6 6 किती होतात? 36. 60 गुणिला 1 म्हटलं तर 60 बरोबर किती होणार? एक्स गुणिला 4. 4 इथे गुणिला इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. 60 भागेला 4 बरोबर येणार एक्स. तर 4 1 4, 4 1 4 आणि खाली राहणार 2, 4 5 20, म्हणजे एक्स बरोबर किती येणार? त्यांनी विचारलं तर कोणत्या संख्येची 4 पट? तर 15 ची 4 पट बरोबर होतं ना. 15 ची 4 पट उत्तर किती राहणार? 15. 15 ची 4 पट होतं. नेक्स्ट, दोन संख्यांच्या बेरजेची तिप्पट ही 105 असेल तर त्यापैकी एक संख्या 25 असल्यास दुसरी संख्या शोधा. दोन संख्याची बेरजेची तिप्पट, पहिली संख्या आपण a मानली, दुसरी संख्या आपण b मानली, या दोघांच्या बेरजेची म्हणते तिप्पट. किती आहे म्हणते? 105 आहे. परंतु आणखी एक वाक्य म्हटलं, त्यापैकी एक संख्या दिली आहे 25, म्हणजे या दोघांपैकी कोणती तरी एक संख्या दिली आहे 25. एक संख्या लिहून टाका 25 आहे, दुसरी शोधायची होती आपल्याला, तर 3 इथे राहणार
एक संख्या आपण पहिली संख्या मानली 25 आहे, दुसरी आपल्याला माहित नाही आहे, दुसरी संख्या आपण बी मानत होतो आणि बरोबर दिला 105. करा गुणाकार. तर 25 किती होतं 75 प्लस, किंवा डायरेक्टली असं जरी केलं तरी चालतं बघा. हा 3 गुणिला इकडे आल्यानंतर काय होणार भागेला. तर 25 अधिक असं सोपी जाणार बरोबर 105. हा 3 गुणिला होता इकडे आल्यानंतर भागेल. तर 25 अधिक दुसरी संख्या बरोबर 3 1 3 3 त्रिक 9 आणि 3 5 15. सॉरी, ठीक आहे. तर दुसऱ्या संख्येची किंमत काढायची, ती दुसरी संख्या इथेच ठेवा 35 मायनस 25. तर दुसरी संख्या बरोबर किती येते 10. तर दुसऱ्या संख्येची किंमत शोधायची होती. दुसऱ्या संख्या बरोबर किती असणार आपला 10. दुसरी संख्या बरोबर किती असणार 10. तुम्ही असं जरी केलं असतं 25 त्रिक 75 3 बी, ते बेटर उत्तर तेच आलं असतं, परंतु हे थोडं सोपी आहे बघा. एका संख्येच्या 305च्या 1527 मध्ये 24 मिळवल्यास येणारी संख्या ही मूळ संख्येतून 12 वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी आहे, तर मूळची संख्या सांगा कोणती. बघा, एका संख्येच्या 305च्या, ती संख्या कोणती आपल्याला माहित नाही, ती मानून घेऊ आपण x आहे. त्याच्या 305च्या, च्या म्हटलं म्हणून गुणाकाराला 305, परत च्या म्हटलं म्हणजे परत च्या म्हणजे गुणाकार 1527. च्या चूचे काही म्हटलं तर गुणाकार घेऊन यायचं बरं. मध्ये याच्यामध्ये म्हणते 24 मिळवल्यास येणारी संख्या, म्हणजे हे जे काही येणारं उत्तर आहे संख्या, ही मूळ संख्येतून 12 वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी आहे. मूळ संख्या काय मानली होती आपण x, त्याच्यातून 12 वजा करून येणाऱ्या उत्तरा एवढी आहे म्हणते. म्हणजे म्हटलं एका संख्येच्या 305 च्या 1527 मध्ये 24 मिळवले म्हणजे म्हणून बरोबर, तर जी काही येणारी संख्या होती, जी काही मूळ संख्या होती त्याच्यापेक्षा 12 ने कमी आहे म्हणते. आता आपल्याला इथून x ची किंमत शोधायची. बस साधं काम आहे बघा. भाग वगैरे जात असेल तर बिंदास भाग द्यायचा. क्रॉस मध्ये कुठे जात होते 3 1 3 3 9 27, 5 1 5 5 3 किती होतात 15. ठीक आहे इथपर्यंत. 3 1 3 आणि 3 3 होतात 9. वर तर आलं x भागेला आहे 3 अधिक आहे 24 आणि बरोबर आहे इकडे x मायनस 12. ठीक आहे. आता इथे तुम्ही सॉल्व्ह करा, उत्तर काढा, किंवा त्याला तिकडे पण नेऊ शकतो आपण. इथे सॉल्व्ह करू. 24 त्रिक 72, 72 अधिक x, 72 अधिक x भागेला येणार 3 आणि बरोबर आहे इथं x मायनस 12. 3 भागेला तिकडे गेल्यानंतर गुन्हेला इथे राहणार 72 अधिक x बरोबर, हा 3 डायरेक्टच करतो आता, 3x होणार मायनस 12 त्रिक किती होतं 36. घेऊन या x ला x कडे, मायनस 3x बरोबर इथं मायनस 36 आणि हा प्लस मध्ये इकडे गेल्यानंतर काय होणार मायनस 72. तर 3x मधून एक 2x मायनस झाला तर मायनस 2x राहणार आणि इकडे मायनस मायनस काय होणार प्लस होणार. यात फक्त चिन्ह येणार मायनस. 6 आणि 2 किती होतात 8, 7 आणि 3 किती होतात 10. तर मायनस ना मायनस कॅन्सल, तर x बरोबर किती येणार तर 108 भागेला 2. तर बे एक बे, बे पंच 10 खाली राहतात, काहीच नाही राहणार, बे चौक 8. x बरोबर किती आलं 54. आणि x ची किंमत शोधायची होती मूळ संख्या. x म्हणजेच काय मानलं होतं आपण, ती मूळ संख्या कोणती असेल 54. उत्तर किती राहणार 54. ठीक आहे. हा नेक्स्ट. कवायतीसाठी जवानाच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढे जवान प्रत्येक रांगेत आहे. प्रत्येक रांगेसाठी एक कमांडर आहे. जर एकूण 484 जवान असतील तर कवायतीसाठी उपलब्ध लोकांची संख्या किती असेल. सांगितलं होतं जेवढे जवान आहे तेवढ्या रांगा आहे, असं काहीतरी प्रश्न केला तर शक्यतोवर ती संख्या राहते कोणत्या तरी संख्येचा वर्ग. आता आपल्याला दिलं 484 जवान आहे. 484 काय म्हणते एकूण जवान आहे. जवानांची एकूण संख्या झाली 484, परंतु तेवढेच कमांडर आहे म्हणते. प्रत्येक रांगेत एक कमांडर आहे. तर 484 जवान असेल तर यांना जेवढ्या सैनिक आहे तेवढ्याच रांगा, पहिलेच सैनिकांच्या रांगा किती असेल सांगा. तर रांगा काढण्यासाठी काय करावं लागेल, ही संख्या पाहायला लागेल कोणत्या संख्येचा वर्ग आहे. ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे. ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर ही संख्या आहे 22चा वर्ग. बरोबर. म्हणजे 22 काय असणार एकूण रांगा. एकूण रांगांची संख्या किती आहे 22. आता प्रत्येक रांगेत म्हणते एक जवान आहे. प्रत्येक रांगेत जर एक जवान असेल 22 रांगा आहे, एकूण जवानांची संख्या किती येणार. एकूण जवान, जवान नाही म्हटलं कमांडर म्हटलं, प्रत्येक रांगेत एक कमांडर आहे. एकूण कमांडरची संख्या किती येणार 22 रांगा होत्या, प्रत्येक रांगेत एक कमांडर आहे, तर टोटल कमांडरची संख्या किती येणार 22. परंतु आता विचारण्यात आलं तर कवायतीत उपलब्ध लोकांची संख्या सांगा. तर 484 जवान होते आणि प्रत्येक रांगेत एक कमांडर होते, असे 22 कमांडर. म्हणजे टोटल उपलब्ध लोकांची संख्या किती आहे, करा बेरीज. 6 10 0 आचाला 1 म्हणजे 506. टोटल उपलब्ध लोकांची संख्या किती असेल 506.
विचारलं तर कवायतीसाठी उपलब्ध लोकांची संख्या किती असणार? 506. बरोबर वाचा व्यवस्थित. ठीक आहे. अजितने 1839 रुपये वाचवले. विजयने अजितपेक्षा 1839 रुपये जास्त वाचवले. तर त्यांनी एकूण किती रुपये वाचवले? सोपीच आहे प्रश्न, वाचा व्यवस्थित बरोबर. अजितने म्हणते 1839 रुपये वाचवले. विजयने अजितपेक्षा, जी विजयने अजितपेक्षा म्हणजे अजितने किती वाचवले? अजितने वाचवले म्हणते 1839. अजित दादानं वाचवले म्हणते 1839 रुपये. विजयने अजितपेक्षा म्हणजे अजितचे जे काही असेल त्याच्यापेक्षा 1839 रुपये जास्त वाचवले विजयने. ठीक आहे ना. अजितपेक्षा मग अजितने किती वाचवले? 1839 रुपये. आणि त्याच्यापेक्षा 1839 जास्त वाचवले. म्हणजे टोटल विजयने वाचवले किती? 9 9 किती होतात? 1808. हातचाला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 8 आणि 8 1606. हातचाला 1, 2 आणि 1 किती होतात? 3. म्हणजे विजयने वाचवले 3678 रुपये. आतापर्यंत प्रश्न विचारला तर त्यांनी एकूण किती रुपये वाचवले? हे झाले विजयचे, हे झाले अजितचे. टोटल किती रुपये झाले ते सांगा म्हणते. 3678 आणि 1839 कोणाचे? अजितचे. करा यांची बेरीज. टोटल किती झाले तर सांगा म्हणते. 18 आणि 8 आणि 9 किती होतात? 1707. हातचाला 1, 7 आणि 3 10 आणि 1 1101. हातचाला 1, 8 आणि 7 14 आणि 1505. हातचाला 1 आणि 3 आणि 2 किती होतात? 5. 5517 रुपये. एकूण किती रुपये वाचवले? 5517 रुपये. ठीक. ओके. नेक्स्ट. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे आहेत तितकेच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती असतात? बघा, जेवढे ससे आहे म्हणते तेवढेच बदक आहे. तेवढेच बदक आहे. मानलं एक्स ससे असेल तर एक्सच काय असणार? बदक असणार. जेवढे ससे आहेत तेवढेच बदक आहे म्हणते. सर सशांची संख्या जर एक्स मानली तर बदकाची संख्या किती येणार? तेवढीच येणार. म्हणजे जेवढे ससे तेवढेच बदक आहे म्हणते. ठीक आहे इथपर्यंत. सशांना किती पाय असतात? 4. मग एका सशाला 4 पाय असतात तर सशांची संख्या एक्स, तर पायांची संख्या किती होणार? 4x. बदकाला पाय असतात 2, तर बदकांची संख्या किती आहे? एक्स आहे. ही लागेल तर लिहित लक्षात नाही राहत असेल तर संख्या लिहितो लागेल. इथे लिहितो पाय. सशाला पाय असतात 4, सशांची संख्या एक्स, तर किती पायांची संख्या होणार? 4x. बदकाला पाय असतात 2, तर बदकांची संख्या किती आहे? एक्स, तर पायांची एकूण संख्या किती होणार? 2x. आणि ह्या टोटल सर्वांच्या पायांची जर संख्या पाहिलं तर म्हणते टोटल पायांची संख्या किती आहे? 108. करा यांची बेरीज. 6x बरोबर आहे ना. 6x बरोबर 108. तर x बरोबर किती होणार? x बरोबर किती होणार? 108 भागेला 6. 6 1 6, 6 1 6, खाली राहतं 4. साइन 8 48. म्हणजे x बरोबर किती आलं? 18. x म्हणजे काय म्हणत होतो आपण? त्यांच्या प्राण्यांची संख्या. तर सशांची संख्या किती? तर सशांची संख्या 18 असेल. बदकांची संख्या विचारलं ते पण 18 असलं. उत्तर किती राहणार आपलं? 18. सशांची विचारलं किंवा बदकांची विचारलं, बदकांची विचारलं असतं ते 18 आली असते. टोटल जर विचारलं असतं किती आलं असतं? 36 आलं असतं. ठीक आहे. आगे नेक्स्ट बघा. एका संख्येच्या दुपटीमध्ये 18 मिळवून येणाऱ्या बेरजेला 13 ने भागले तर भागाकार 8 येतो. तर ती संख्या शोधा कोणती आहे? बघा, एका संख्येच्या दुपटीमध्ये, आता ती संख्या मानली आपण x आहे, त्याची जर दुप्पट केली तर किती होणार? 2x. आणि त्याच्यामध्ये जर 18 मिळवले म्हणते आणि हे जे काही बेरीज झाली त्याला जर 13 ने भाग दिला, तर उत्तर येते म्हणते 8. ते विचारलं ती संख्या सांगा कोणती आहे. तर 13 भागेला तिकडे गेल्यावर गुणेला तिथे लिहा 2x अधिक 18 बरोबर 8 गुणेला करा 13. तर 2x अधिक 18 बरोबर 8 3 किती होतात? 24 4. आजच्याले 2, 8 1 8, 8 आणि 2 किती होतं? 10. ठीक आहे बरोबर. पाठवा संख्येला संख्येकडे. 2x बरोबर 104 मायनस होणार इथं 18. तर 2x बरोबर 104 मधून 18 मायनस झाले, 14 मधून 8 मायनस झाले 6, हातचा परत दिला, 10 मधून 2 मायनस झाले तर 8. ठीक आहे ना. हातचा परत दिला 86 राहणार. तर x बरोबर काय येणार? 86 भागेला 2. 2 ने जर भाग दिला, बे 1 बे, बे 4 8 आणि बे 3 6,
म्हणजे एक्स बरोबर किती आला आपल्याकडे, एक्स बरोबर आलं 43 आणि एक्स म्हणजेच आपण ती संख्या मानत होतो पण आपल्याला विचारलं होतं ती संख्या कोणती असेल 43. तर आपलं बरोबर उत्तर किती राहणार 43. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट बघा, जर एक्स भागीला 3 अधिक 7 बरोबर दिलाय 15 मायनस एक्स भागीला 5 बरोबर दिलाय तर एक्स बरोबर किती. एक्स ची किंमत शोधायची होती. काही नाही, बेसिकच आहे बघा. होते काय तर या दोघांचा गुणाकार हा संख्या प्लस 7 त्रिक किती होणार 21 नंतर होणार प्लस एक्स आणि भागीला किती होणार 3 आणि बरोबर दिलाय या दोघांचा गुणाकार करा 15 × 75 मायनस एक्स होणार म्हणजे 75 मायनस काय येणार एक्स भागीला काय येणार 5. आता करा क्रॉस गुणाकार. या संख्येने काय करा वरती गुणाकार 5 गुणिला 21 5 × 5 5 × 2 = 10 म्हणजे 105 होतात. 21 पंच 105. या 5 ने काय करायचं वरच्या सर्व संख्येला गुणाकार प्लस 5 ने जर x ला गुणाकार केला तर 5x बरोबर 3 ने जर इथे गुणाकार केला 3 गुणिला 75 किती होतात 225 आणि 3 गुणिला x म्हटलं तर काय होणार 3x. तर आता संख्या एकाकडे 5x इथंच राहणार हा 3x मायनस मध्ये इकडे आल्यावर प्लस मध्ये सॉरी बरोबर 225 आहे इथं हा प्लस मध्ये इकडे गेल्यानंतर मायनस मध्ये 105. इथे किती शिल्लक राहतात 8x आणि बरोबर इथे काय राहणार वजा बाकी जर केली 5 मधून 5 गेला 0 काही चुकलं नाही ना बरोबर आहे 5 मधून 5 गेला 0 10 मधून 2 मायनस झाले तर 8 हातचा परत दिला ठीक आहे ना 80 राहणार. काही गडबड झाली का 225 मायनस 105 0 इथं 2 इथं हे तेच तर म्हटलं गडबड होत आहे काहीतरी 120 वजा बाकी किती येतात 120 तर एक्स बरोबर किती येणार 120 भागीला 8 8 × 8 8 × 8 आणि 8 × 5 = 40 म्हणजे एक्स बरोबर किती आलं 15. आपल्याला एक्स ची किंमत शोधायची होती एक्स ची किंमत किती असणार 15. ठीक आहे पुढे होते मिस्टेक तेच म्हटलं होतं वजा बाकी का व्यवस्थित नाही. ठीक आहे आगे नेक्स्ट. एक व्यक्ती टॅक्सीने 10 किमी अंतर कापण्याकरिता ₹160 देतो ज्यामध्ये प्रारंभिक काही निश्चित दर समाविष्ट आहे. एक इतर व्यक्ती 16 किलोमीटर अंतर कापण्याकरिता ₹276 देतो त्यासाठी टॅक्सी चालक प्रारंभिक काही निश्चित दराच्या दुप्पट दर आकारतो तर टॅक्सीचा प्रति किलोमीटरचा दर विचारला. खूप छान प्रश्न होता बघा. आता याला सॉल्व्ह कसं करायचं ऑप्शन वरून जातो तरी उत्तर तेच काढता येते पण थोडं कठीण जाते की कारण की आपल्याला चारही ऑप्शन चेक करावं लागते तर ते न करता आपण डिटेल्स बघा. आता प्रारंभिक दर किती आहेत हेच नाही माहित आहे तर प्रारंभिक दरच मानून घ्या. प्रारंभिक दराची जी काही किंमत आहे ती मानली x रुपये. आता 160 रुपयामध्ये काहीतरी प्रारंभिक दर आहे मानलं x रुपयाचा दर जर याच्यामधून काढून टाकला तर तो जो काही 10 किलोमीटरला खर्च लागला असेल तो मिळून जाणार म्हणजे एकूण 160 मधून त्याने म्हटलं ना 160 रुपये देतो ज्यामध्ये प्रारंभिक दर आहे. हा 160 मधून प्रारंभिक दर काढून टाकला तो ओरिजिनल 10 किलोमीटर जाण्यासाठी किती रुपये लागले ते मिळून जाणार. ठीक आहे 276 रुपये जेव्हा देतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रारंभिक दर दुप्पट राहतो म्हणते बघा. काही निश्चित दराच्या दुप्पट दर आकारतो म्हणजे x रुपये दर मानला होता त्याच्या दुप्पट दर आकारतो म्हणजे इथे किती आकारणार 2x रुपये आणि हा 2x रुपये हा प्रारंभिक दर जर याच्यातून काढून टाकला जे काही 16 किलोमीटरला लागलेले पैसे होते ते मिळून जाणार. याला भाग लागला 16 हा दोन्ही प्रवास एकच आहे. इथून x ची किंमत काढा म्हणजे आपल्याला प्रारंभिक जो काही दर होता करा गुणाकार 16 गुणिला 160 म्हटलं तर किती होणार 16 गुणिला 16 म्हटलं तर 256 आणि याच्यावर एक 0 लिहा मायनस 16 गुणिला x म्हटलं तर किती होते 16x बरोबर 10 ने जर इथं गुणाकार झाला तर 2760 होणार मायनस 10 ने जर इथं गुणाकार केला तर किती होणार 20x. ठीक आहे करा एका इकडे संख्या 16x हा मायनस मध्ये इकडे आल्यानंतर प्लस मध्ये 20x बरोबर 2760 हा होणार इकडे मायनस 2560 इथे राहणार 4x बरोबर 2760 मधून 2560 मायनस झाले तर 0 0 7 मधून 5 मायनस झाले 2 तर x बरोबर किती येते 200 भागीला येणार 4 4 ने जर 4 1 4 4 5 20 आणि हा एक 0 x बरोबर किती आला 50
म्हणजे जो काही प्रारंभिक दर होता, जो काही रेट होता, तो किती रुपये होता? 50 रुपये होता. विचारलं तर टॅक्सीचा प्रति किलोमीटर दर किती असेल? प्रति किलोमीटरला दर किती लागला एका व्यक्तीने? त्याच्यात प्रारंभिक दर लागला 50 रुपये. जर 50 रुपये काढून टाकले तर 110 रुपये जे काही 110 रुपये खर्च आला, तो किती किलोमीटरला आला? किलोमीटरला आलेस. 110 रुपये खर्च आहे 10 किलोमीटरचा, तर एका किलोमीटरला किती रुपये खर्च येणार? 10 ने भाग द्यायला. तर एका किलोमीटरला किती रुपये खर्च येणार? 11 रुपये. प्रति किलोमीटर खर्च किती असेल? 11 रुपये. तर मग या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 11 रुपये. तुम्ही इथे किंमत न ठेवता इथे जरी किंमत ठेवली तरी तेच निघणार. बघा, 276 रुपये देतो, त्याच्यामध्ये दुप्पट दर आकारतो, म्हणजे 50 रुपये दर, त्याचे दुप्पट म्हणजे किती येणार? 100 रुपये. 100 रुपये जर इथून मायनस केले, 16 त्याने किती रुपये खर्च केले? 176 रुपये. ते 176 रुपये खर्च केले 16 किलोमीटर साठी, तर एका किलोमीटर किती रुपये लागले असेल? तर 11 रुपये. प्रति किलोमीटर खर्च किती असेल? 11 रुपये. याही कंडिशन मध्ये उत्तर 11 येते. ठीक आहे. आगे नेक्स्ट. ठीक आहे, संपले. बघू आता पुढच्या नेक्स्ट भागामध्ये. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.